नमस्कार, आपण आहोत चंद्रपूर शहरात आणि चंद्रपूर शहराच्या निवडणुका होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या आणि आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक 16 मध्ये नेताजी चौक मध्ये आपण आहोत. आपल्यासोबत काही वयोवृद्ध आणि बुजुर्ग व्यक्ती आहेत, इथले मतदार आहेत. काका, नाव काय आपलं? जगन नारायण सातपुते. काय वाटतंय आता आपल्या डोक्यावरची केस देखील गेलेली आहेत. अनेक राजकारण तुम्ही बघितल्या, निवडणुका बघितल्या, तेव्हाच्या निवडणुका आत्ताच्या निवडणुका, काय फरक वाटतंय? बहुत फरक आहे. तेव्हाच्या निवडणुका आता बहुत फरक आहे. म्हणजे आता समस्या अजून सुटल्या आहेत का? जे निवडून जातात ते कामं करतात का? ते करतात म्हणजे काही काम बरोबर नाही करत. बरोबर नाही करत. काय वाटतं, म्हणजे कुठल्या अजूनही समस्या आहेत? पिण्याचं पाणी येतं का किंवा स्वच्छता आहे का? पिण्याचं पाणी काय 2 दिवसाआड 1 तास येते, 1 तास फक्त. नक्कीच लोकराज्य टी व्ही, नेमकं लोकराज्य टी व्हीच्या माध्यमातून आम्ही जनसामान्यांशी भेटतो, मतदारांशी भेटतो. तुमच्या माध्यमातून कदाचित इथले प्रश्न सुटतील. अशा या प्रभागाचा कुठली समस्या आहे मोठी जी सुटली पाहिजे? स्वच्छता फार कमी आहे, नाल्याची सफाई होत नाही बरोबर. इथे तिथे कचरा पडलेला असतो. आणि रस्ते वगैरे तितके साफ नाही होत. बाकी राजकारणातला कुठला उमेदवार इथला म्हणजे तगडा वाटतो? ते नाही सांगू शकत. म्हणजे असं काही कारण 4 उमेदवार असतात. ते एकदमच आहे, खूपच उभे आहेत. आता कोणाला मनाचं मोठा अजून ओळख पटली आहे का सगळ्यांची? नाही, बऱ्याच लोकांची ओळख नाही आहे अजून. जनतेचा कौल पूर्ण आलेला नाही. बरं, तुम्हाला काय वाटतं काका? आपल्याला तेवढं काय आपल्याला समजत, आपण ज्याला वाटते त्याला आपण मतदान करायचं बस झालं. आपल्याला मोठा संविधानाने अधिकार दिलेला आपल्याला, त्या अधिकाराची किंमत खूप मोठी आहे. मग ते बहुमूल्य मत आहे आणि ते मत वाया गेलं पाहिजे नाही. यासाठी चांगला उमेदवार जो तुमच्या संपर्कात राहील आणि जनतेचं काम करेल असं तुम्हाला कार्य काम करून त्यालाच आपण कोणाला तर देऊ. पण आपण सांगू शकत नाही काय आले द्या त्याला द्या, जो आपल्याला द्यायचं आहे त्या त्याला देऊन टाकायचं. नक्कीच ज्यांना द्यायचं आहे गुपितच मतदान द्यायचं आहे. मात्र चांगला उमेदवार निवडून गेला पाहिजे, चांगला जो आपल्या वार्डाचं काम करणारा व्यक्ती. काय म्हटलं होता आजपर्यंत चांगलाच निवडू. आपल्यासोबत ॲटो चालक मालक आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. नाव काय आपलं? फारुख शेख. आता इथे निवडणूक होऊ घातलेली आहे, काय वाटतं, म्हणजे कसं आहे वातावरण? वातावरण बहुत तापलं नाही आता, आपला बहुत तापलं आहे. लोकांनी निर्णय घेतलाय की वेळ आहे? निर्णय घेतलाय ना आता. घेतलाय. हा, कोण आहे तगडा उमेदवार? पण हा पालिकेचा चुनाव आहे ना, याच्यामध्ये पार्टी नाही पालायच्यात, माणसं पाहिलं जातात. पार्टीचा काही लेणं देणंच नाही. जे माणूस पाहून वोटिंग करणार आहे, बरोबर आहे का नाही? जे जनसंपर्क हां असतो हां हां त्यांना वोट दिलं पाहिजे असं हे म्हणणं. हां. तर इथल्या मतदारांना काय सांगाल, म्हणजे तुमच्यामध्ये कोण तगडा उमेदवार आहे किंवा जनसंपर्क? सगळे आता तर इतके उभे आहेत. आता प्रश्न हा पडला का कोणाला द्यायच्या. अरे बापरे. इतके लोक उभे आहेत, सगळे आपलेच आहे. अरे वा. तर म्हणजे कोणाला वोट करायचा, का करायचा, हा प्रश्न आता निर्माण होत आहे. कुठली समस्या असा आहे? कारण तुमच्या ऑटोत अनेक लोक बसत असतील. हां. तर कोणाची हवा चालू आहे? चर्चा 13 मध्ये चालली आहे. घडी, हां सिलेंडर, हां. पंजा, झाडू, हे 4 चालले आहे. तो राजू पुढे आहे. 16 मध्ये आता इकडे तो पंजाच आहे. हनुमान चौक आहे. हनुमान चौक आहे. सिलेंडर अरुण जोगी, चन्नाबाईवर आघाडी, त्यांची चर्चा सुरू आहे. ती नक्कीच आपल्या ॲटोत काका देखील आहे. काका अनुभवी आता आपण अनुभवी का सांगायचं आहे तर आता आजकाल कसं, आता हे जे त्यांना मतं वोटिंगसाठी हे करून राहिले आहे. आता का आपलं ज्यांनी आपण आता हे घेतले आहे आपण वोटर जे आता समाजसेवा करायची आहे तर अशी बी करू शकता तुम्ही. तर निवडूनच कशाला यायचं आहे? निवडून कशाला? हे पैसे खासाठी. पैसे खासाठी निवडणुकीत उभे आहे. निवडणूक समाजसेवा असेही करू शकता ना तुम्ही. तिकीट नाही भेटली म्हणून असं करता. आम्हाला तिकीट नाही भेटलं, आमचे डोळे लढू तुम्ही तिकीट मागता. अटॅक आला, हे झाला, झोप नाही येता रातभर. हे घेण्यापेक्षा समाजसेवा अशीच करा. हे वोटिंग तुम्ही सीट करून तुम्ही वोटिंग का पैसे खासाठीच करता ना, आहे की नाही? अगदी
अगदी हे सगळं आपल्या हास्यास्पद आपल्यासाठी वाटत असेल, मात्र खरं तर खूप गंभीर गोष्ट आहे. जागृत मतदार आहेत, ते सांगतात की समाजकारण करायचं असेल तर तुम्हाला रडण्याची काय गरज आहे, तिकीट मिळाली नाही म्हणून दाखवण्याची काय गरज आहे. आणि पॉलिटिकल म्हणजे तुम्ही महापालिकेतच जाऊन विकास करू शकता. त्यापेक्षा समाजकारण हे इथूनही समाजामध्ये राहून करता येतं, असा थेट आरोप इथल्या मतदारांचा आहे. आपण भेटत राहणार. काका देखील आहे. काका, नाव काय आपलं? सुनील पाटील. कोणत्या प्रभागात? आम्ही 16मधले आहे. काय वाटतं, कोणाची हवा सुरू आहे? हवं काय हे पार्ट्या चेंज करणे वालेले काय मतलब नाही. काय आज इथं उद्या तिथं. ज्यांना पार्ट्या क्लिअर झाल्या त्यांना पार्टी नाही मिळाली आणि ज्यांना पाहिजे होती त्यांना मिळालं नाही. त्या अपोजिटमध्ये उभे आहेत. आता काही सांगता येत नाही की कोण येणार कोण नाही. काही म्हणजे इथे जवळजवळ वंचित बहुजन आघाडीचा मागच्या वेळेस देखील नगरसेवक होता, तर त्यामुळे आता त्या संदर्भानं कसं वाटतं तुम्हाला? आता मागच्या वर्षी वंचित बहुजन आघाडीवाल्यांना 3-4 सीटा काढल्या पावपेठमधून. यावेळी बी तशीच हवा आहे, पण आता चान्स त्यांच्याच आहे. कारण की यांच्यामध्ये झगड्यामध्ये विनर तेच होतील असं आम्हाला पण वाटतंय. वंचित विनर होणारच असंही वाटतंय. नक्कीच. पुन्हा इथल्या मतदारांना काय सांगाल तुम्ही? कारण संविधानाने अधिकार दिलेला आहे मतदानाचा, आणि मतदान होत नाही, लोक घरून बाहेर निघत नाही. याच्याकडे तुम्ही कसं पाहता? आता म्हणलं मतदानाचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. लोकांनी तर मला तर वाटते की मतदान करायला पाहिजे. आपला अधिकार आहे. आपला अधिकार त्यानं गाजवायला पाहिजे आणि मतदानसाठी बाहेर निघाले पाहिजे. चळवळ आहे. आपला उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा आहे आणि एक चळवळ म्हणून आहे, ते पार पाडायला पाहिजे. नक्कीच. आपल्यासोबत युवक देखील आहेत. दादा नमस्कार. नाव काय आपलं? निलेश शंभरकर. कोणत्या प्रभागानंतर राहता? प्रभाग क्रमांक अ मध्ये. कसं आहे राजकारण सुरू आता? चांगला ना, जोरदार. हवा लोकांचा कौल आता पूर्ण झाला आहे की अजून लोक विचार करतात? आहे 50-50. अजून पूर्ण नाही झाला? नाही, काही विचार चालू आहे. विचार चालू आहे. आत्ताच्या राजकारणात ते दादा म्हणतात की नुसतं पैसे कमवायसाठी राजकारणात जातात, लोक रडतात तिकीट मिळाली नाही. तुम्हाला काय वाटतं? नाही, राजकारण हे कसं पैसे करांसाठी नाही आहे. कारण पैसे कमवायचं असलं तर गावाचा विकास झाला पाहिजे, देशाचा विकास कसा होईल. काय वाटतं म्हणजे या प्रभागात 16मध्ये कोण प्रबल दावेदार किंवा ज्यांची हवा सुरू आहे? कसं आहे साहेब, अजित पवार गट चालू आहे, त्यांची हवा आहे. आणि काही काँग्रेस पक्ष, BJP. इथे मागे वंचित बहुजन आघाडीचे आहे. म्हणजे रामटेके साहेब आहे. हां. कोण? रामटेके साहेब आहे. मागच्या निवडणुकीमध्ये होते, एक दोनदा नगरसेवकही होते. ते आहे, कार्य सगळ्यांचं चांगलंच आहे. रामटेके यावेळेस संधी मिळेल त्याला पुन्हा? हां, स्नेहल रामटेके. हां, संधी मिळेल का त्यांना परत? आता जनताचा कौल आहे साहेब. नक्कीच. एकदम खुशीत असणारा आमचा हा मतदार आहे. प्रभाग क्रमांक 16मधले आहेत ना. दादांनी सांगितलं की नक्कीच विकास करायचा असेल तर महापालिकेत जावं लागेल, काम करावं लागेल. आणि इथे देखील जवळजवळ 50% कौल मतदारांचा होतो आहे. आणि जसा प्रचाराचा वेग वाढतो तसा वातावरण तापलं जातं. आणि 15 तारखेला सगळ्यांनी मतदान करायचं असं देखील इथल्या मतदारांनी लोकराज्य TVच्या माध्यमातून पुढे आणलेलं आहे. सगळ्यांनी मतदान करायला पाहिजे. भाऊ सांग. मतदान हा आपला हक्क आहे आणि हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांनाच दिला आहे. तर मतदान नाही केलं तर देशाचा विकास होणार नाही.